भाईंदर पश्चिमेतील ही जुनी इमारत दिसत आहे। ही इमारत आहे एसटी डेपो। ही आज पूर्णपणे दयनीय आणि धोकादायक अवस्थेत आहे। प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नमस्कार, मी विजय कते। आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। काल आपल्या बातमीपत्रावरती भाईंदर वेस्ट मध्ये असलेल्या पश्चिम ठिकाणी असलेल्या एसटी डेपोची दुर्दशाची झालेली आहे आणि तिथे ज्या समस्या येतात, म्हणजे तिकडे चालक असू दे, कर्मचारी असू दे किंवा प्रवासी, यांना भेडसावत असणाऱ्या समस्याची आम्ही समोर तुमच्यासमोर मांडणी केली। या संपूर्ण घटनेचं दखल शिवसेनेकडून आज घेण्यात आलेली आहे। शिवसेनेचे प्रतिनिधी सचिन मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ शिवसेनेचा आज त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी सगळ्या समस्या जाणून घेतल्या, त्यांनी संपूर्णपणे रेकी केली आणि त्यांनी आमच्या बातमीपत्राशी संपर्क केला आणि आमच्यासोबत बोलताना त्यांनी सांगितलं की या सर्व समस्या आम्ही आमदारांपर्यंत घेऊन जाऊ आणि ह्या समस्यावरती लवकरच तोडगा काढू। नक्की त्यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेऊ। मुळात एक बातमी आज आली नवराष्ट्राची आणि ती पाहिली सुद्धा। मीरा भाईंदर पश्चिमेला इतकं हे फार जुनं असं एस टी डेपोचं आमचं ऑफिस असून सुद्धा ह्याची जी अवस्था झालेली आहे, अनेक तक्रारी नागरिकांच्या माध्यमातून, प्रवाशांच्या माध्यमातून, किंबहुना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात। म्हटलं हे प्रत्यक्ष याची पाहणी करून काय आहे एक्झॅक्टली याची परिस्थिती पाहावी। अतिशय दयनीय अवस्था आहे। बाथरूमची व्यवस्था धड नाही आहे। त्या ठिकाणी संडास बाथरूम पाहिलं तर कधी कोणत्याही वेळेला कोणती गोष्ट कोसळून दुर्घटना होऊ शकते। इथे झोपण्याचं छत, म्हणजे मी आता जी माहिती घेतली इथल्या कर्मचाऱ्यांकडून, रात्रीच्या मोठ्या पल्ल्याच्या गाड्या इथे येतात, अगदी एस टीचे कर्मचारी या ठिकाणी झोपतात, ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, कर्मचारी असेल, झोपतात। छत कधीही पडून त्यांचं काही आयुष्यात त्यांचं बरं वाईट होऊ शकतं, इतकी वाईट परिस्थिती आहे आणि आता तर ते गाडीत झोपतात भीतीने ह्या पोटी, ही अवस्था आहे। बरं, कर्मचाऱ्यांना एस टीचे स्वतःची पाणपोई नाही आहे, त्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं, ही बिकट परिस्थिती आहे। हे जे संपूर्ण ऑफिस आहे, कार्यालय जे आहे, ते ॲक्च्युली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत नाही, ते महानगरपालिकेचा काही संबंध याची येत नाही, हे संपूर्ण परिवहन खात्याच्या हातामध्ये येतं। आणि ही बातमी पाहिल्यानंतर आदरणीय सरनाईक साहेबांशी संवाद साधला। सरनाईक साहेबांनी सांगितले की एकदा जा आणि ती पाहणी करा, बातमीमध्ये काय खरं आहे काय खोटं आहे बघा, त्यानंतर आपण त्वरित याच्यावरती कारवाई करायला सुरुवात करू। कारण आता परिवहनबद्दल आम्ही पूर्णपणे साशंक आहोत, कारण आम्ही पूर्णपणे खात्री दिलेली आहे कर्मचाऱ्यांना की परिवहन मंत्री हा आता आपला मंत्री आहे। आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांना परिवहन खातं मिळालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर याचा कायापालट आपण करू। पूर्ण मीरा भाईंदर शहराचा ज्या व्यक्तीने कायापालट केला आहे त्यांना विनंती करू की आता आपल्या खात्यामध्ये ही गोष्ट येते आणि इतकी बिकट अवस्था, इतकी दयनीय अवस्था या क्षेत्राची आहे। कर्मचारी मुठीत घेऊन इथे झोपतात, पाण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, संपूर्ण इथे अलबेल आहे। तुम्ही जर पाहिलं तर एस टीची खिडकी आता बंद आहे। मी माहिती घेतल्यानुसार सकाळी 7ला अधिकारी येतात, दुपारी 3ला निघून जातात, पण 3 नंतर मोठ्या पल्ल्यांच्या गाड्यांसाठी कोणती माहिती हवी असेल, कोणत्या नागरिकाला कोणती एखाद्या बसबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर यासाठी या ठिकाणी कोणती तरतूद नाही आहे। म्हणजे हे सगळंच काही अलबेल चाललेलं आहे। तर याची दखल आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी घेतलेली आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती तोडक कारवाई केली जाईल आणि नागरिकांना, प्रवाशांना तसेच BSTच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलासा मिळेल, ही खात्री या ठिकाणी मी आपणास देतो। आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी नवराष्ट्र चॅनलचं मनापासून आभार मानतो, कारण खरंच नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांवरती नेहमीच तुम्ही लक्ष देता, त्या गोष्टी आमच्यासारख्या राजकीय नेत्यांपर्यंत तुम्ही पोहोचवता आणि लोकांच्या सोयीसुविधा कशा दुरुस्त करण्यात येईल, लोकांना कशा सोयीसुविधा मिळतील यासाठी तुम्ही तुमचं पत्र आणि तुमचं वाहिनी नेहमी अग्रेसर असते। मनापासून शिवसेनेच्या वतीने आपल्या वाहिनीचं मी आभार मानतो।